नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये अखेर नंदिनी प्रेग्नेंट असल्यामुळे तिला चक्कर आले आहे असं डॉक्टर कुलकर्णी यांनी खुलासा करताच पुन्हा एकदा खूपच मोठा ट्विस्ट समोर आला आहे। तर आता याच असं झालेलं असतं की नंदिनी पार्थ आणि मालिनी सोबत बोलत असताना नंदिनीला अचानक चक्कर येऊन ती बेहोश होऊन खाली कोसळलेली असते। त्याचमुळे घाबरलेली मालिनी नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण नंदिनी काही केलं तरी रिस्पॉन्स देत नसते। नंतर मालिनी आर्याला फोन लावते, पण तिचा सुद्धा फोन एंगेज येतो। त्यामुळे आता मालिनी तिच्या ओळखीच्याच म्हणजे जवळच्या डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना फोन लावून ताबडतोब बोलावून घेते। तेवढ्यातच पार्थ पण हा घडलेला प्रसंग जीवाला फोनवर सांगून ताबडतोब घरी यायला सांगितलेलं असतं। त्यामुळे घाबरलेला जीवा पार्थला म्हणतो, हो दादा, मी आलोय आर्याला घेऊन। तेव्हा पार्थ म्हणतो, हो लवकर ये, पण तोपर्यंत आईने तिच्या ओळखीच्या डॉक्टरांना घरी बोलवलेलं आहे। तर आता पार्थ हे असे म्हणताच जीवा मात्र प्रचंड घाबरतो, कारण त्या डॉक्टरांनी नंदिनीला चेक करताच ती प्रेग्नेंट आहे असं सांगितलं तर खूप मोठा घोळ होईल। त्यामुळे जीवा याबद्दल आर्याला सांगून दोघे पटकन घरी येऊन पाहतात, तर समोर डॉक्टर कुलकर्णी नंदिनीच्या हाताची नाडी चेक करत असतात। तेवढ्यात आर्या त्यांना थांबवत म्हणते की एक मिनिट डॉक्टर। तेव्हा मालिनी आर्याला म्हणते की अगं आर्या, असं का करतेस? नंदिनी बेशुद्ध पडली आहे आणि तू त्यांना का थांबवतेस? त्यांनी त्यांची ट्रीटमेंट करू दे। आर्या सुद्धा एक नामांकित स्त्रीरोग तज्ञ आहे असे म्हणून मालिनी त्या डॉक्टरांना नंदिनीचं चेकअप करायला सांगतात। तर आता इकडे जीवाला तर प्रचंड घाम फुटलेलं असतं। तेव्हा त्या डॉक्टर कुलकर्णी नंदिनीची नाडी चेक करत म्हणतात की विशेष असं काही नाही, त्यांना आता 5वा महिना सुरू असल्यामुळे त्यांना असं झालंय। इथून पुढे तुम्हाला त्यांची खूपच विशेष काळजी घ्यावी लागेल। हे ऐकून जीवाला रडावं की हसावं हे सुचत नसतं, पण इकडे आर्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण आता डॉक्टर कुलकर्णी यांनी नंदिनी खरोखरच प्रेग्नेंट असल्याचं सांगितल्यामुळे जीवा आता माझ्यापासून दूर जाणार हे आर्याला खटतंय। पण डॉक्टर कुलकर्णी यांनी पार्थ आणि मालिनी सोबत नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे असं खोटं सांगून त्या दोघांनाही दिशाभूल कशामुळे केली आहे हे आता मालिकेमध्ये पुढील भागामध्ये पाहण्यास रंजक ठरणार आहे।